विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी सैफन नदाफ। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नई मुंबई ऐरोली येथील नूतनीकरण झालेल्या धम्मदीप बौद्धविहाराचे उद्घाटन नामदार रामदास जी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला। आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सिद्धराम मोहाळ, बाळासाहेब मिर्जे, महेश खरे, विजय कांबळे, LR गायकवाड, ॲडव्होकेट यशपाल ओहाळ, परमेश्वर गायकवाड, सचिन कटारे, शशिकला जाधव, शिलाताई बोदडे, टिळक जाधव यांनी नामदार रामदासजी आठवले यांचा शाल व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। नई मुंबई ऐरोली विभागातील बौद्ध उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवी मुंबई प्रतिनिधी विश्व 24 न्यूज रणजित तायडे। सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते होत आहे। थोडे साइडला या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण समोर यावं, कोणी इथे गर्दी करू नये। या ठिकाणी या ठिकाणी होत आहेत। भाजपचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे भोला शेठ ठाकूर यांचे चिरंजीव पाटील, भोलानाथ पाटील यांचे चिरंजीव ते देखील स्वागत करत आहेत। या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे ते गर्दी एकत्र आणण्याचा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न आपल्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून झाला, BJPच्या माध्यमातून झाला आणि आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मला सामाजिक न्याय आणि अधिकाराच्या मंत्रालयाची जबाबदारी मिळालेली आहे। बाबासाहेबांच्या नंतर केंद्रामध्ये RBIचा मंत्री होण्याची पहिलीच वेळ आहे आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची जी काही संधी आहे ती संधी मला मिळालेली आहे। आमचं महिला मंडळ जे आहे ते अत्यंत ऍक्टिव्ह आहे। आम्ही सगळे गोरगरीब असणारे लोक आहोत, पण हळूहळू असेना आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रगती करतो आहोत। हळूहळू असेना आम्ही कच्च्या घरात राहणारी पक्क्या घरामध्ये जातो आहोत। अजूनही खेड्यापाड्यामधली परिस्थिती अजूनही बदलायची आहे। अजूनही खेड्यापाड्यामध्ये उपाशी तापाशी राहणारा माणूस आहे आणि आपल्याला माहित आहे की आपले मनोहर जाधव एक पॅन्थरचे एक फार चांगले शाहीर होते, कवी होते, त्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित आहेत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।